is equal to r bar upon r. इसमें कुछ दुविधा है क्या आपको? नहीं। ये कौन सा ऑप्शन है? पुढे माइनस का अलग कर लेगा, रेडियस वेक्टर इज रेडियली आउटवर्ड्स बट फोर्स इज रेडियली इनवर्ड्स. लिहून घ्या, आपण 17 करूया. डायग्राम आहे का? चला तो 17 चा डायग्राम काढा. अच्छा पण चलो अगला वाला डायग्राम निकालो. 15 का 17 बोला 15 का ओके क्वाइट. यस करेक्ट है. ए बी एंड सी बरोबर है. अब क्या पूछ रहा है? Three charges are placed at the vertices of an equilateral triangle. Yes, no. Three charges are placed at the vertices of an equilateral triangle having side A. The force experienced by the charge placed at A in a direction normal to BC. हे बघा, force experienced by this charge in a direction normal to BC म्हणजे इथे किंवा इथे. कळते का मी काय म्हणतोय? रिजल्टेंट फोर्स पूछा है क्या? नहीं. क्या पूछा है? कितना फोर्स है which is vertical normal to BC vertical force that is acting on the charge at A. So let us first find out resultant force. अब इसके ऊपर इसकी वजह से फोर्स किधर होगा? डाउन अप डाउन. Can I say this is FB? Now force due to C would be FC. ये कैसे निकालेंगे रिजल्टेंट फोर्स? पैरेललोग्राम. FB स्क्वायर प्लस FC स्क्वायर प्लस ट्वाइस FB FC cos थीटा. cos थीटा की क्या कितनी क्या से थीटा? अरे 120 ना. हां 60 या 120 काढू शकाल की नाही? हां. पण तो रिजल्टेंट फोर्स कैन आई से वुड बी इन दिस डायरेक्शन पैरेलल. कसं कळलं मला? प्लस q मायनस q दोघांचा मॅग्निट्यूड सेम. त्यामुळे रिजल्टंट फोर्स मधोमध येईल की नाही? काढायची गरज आहे का? नाही. आता हा रिजल्टंट फोर्स आहे कोणावर? A वर. तर हाउ मच इज द वर्टिकल फोर्स एंड हाउ मच इज द हॉरिजॉन्टल फोर्स? इसका हॉरिजॉन्टल फोर्स कितना है? F नेट. वर्टिकल फोर्स कितना आएगा? कंपोनेंट है क्या वर्टिकल? अरे असा फोर्स लावलाय याचा वर्टिकल कंपोनेंट किती आहे? अरे वर्टिकल कंपोनेंट किती है? अरे मैंने अगर एक बॉडी को ऐसा हॉरिजॉन्टली धक्का मारा तो वो वर्टिकली मूव करेगी क्या? नहीं. तो वर्टिकल फोर्स कितना है? 0. हां क्या 0. बोल
If a charge q is placed at the center of the line, वाचायचे ते. If a charge q is placed at the center of line joining two equal charges q, the system of V will be in equilibrium. अब सबसे पहले मैं डायग्राम निकालता हूँ. These are two charges plus q, and this small q is placed at the center. श्रुती मला सांग, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल याचा अर्थ काय? व्हॉट यू मीन बाय सिस्टम इज इन इक्विलिब्रियम? हे आवाज नको रे, हे अपने कशावर नेट चार्ज 0 आहे? कशावर नेट चार्ज 0 आहे? सॉरी, कशावर नेट फोर्स 0 आहे? बरोबर आहे, नेट फोर्स 0 आहे, पण कोणावर? चार्ज वर. एका स्मॉल क्यूब वर का मोठ्या क्यूब वर? स्मॉल क्यूब वर. पहिलं उत्तर बरोबर, दुसरं उत्तर मला नाही पटत. सिट डाऊन. येस, सिस्टम तेव्हाच इक्विलिब्रियम मध्ये असते जेव्हा सगळ्या बॉडीज ज्या सिस्टम मध्ये आहेत त्या सगळ्या बॉडीज वर नेट फोर्स 0, तरच ती सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये. अरे अर्थ as of the, if there is a system of suppose this podium and me, this system will be, is this a system, this podium and me, is this a system or not? Yes. Now this entire system will be in equilibrium if the net force on me and the net force on the podium is 0. म्हणजे मी जर हालायला लागलो तर सिस्टम will not be in equilibrium. नुसता याच्यावर नेट फोर्स 0 नको, माझ्यावर नेट फोर्स 0 हवा, तेव्हा सिस्टम वर नेट फोर्स 0 असतो आणि तेव्हा सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असते, नाहीतर नाही. सो कॅन आय से नेट फोर्स ऑफ दिस शुड बी 0, दिस शुड बी 0, दिस शुड बी 0, only then the system will be in equilibrium? Yes. आता any problems with this? It is in center, let this be x, let this be x. Now मला सांगा, हा याला कुठे ढकले? इकडे. तर याने याला कुठे दिसलं पाहिजे? राईट. बरोबर आहे की? म्हणजे हा काय पाहिजे? नेगेटिव्ह. हा याला कितीने रिपेल करतो? बी ए ला कितीने रिपेल करतो? फोर्स बिटवीन ए किती असेल रे? ए क्यू क्यू स्क्वेअर अपॉन 2x square. What is the force of attraction between A and C? K, capital Q, small q upon x square. इसमें कुछ प्रॉब्लम है क्या? अब ये दो फोर्सेस, this is repulsive force, this is attractive force, both should be equal. मध्ये जी गडबड चालू आहे ती बंद करा रे. जाओ. The magnitude of q will be equal to q by 4 plus q by 4 का minus q by 4. अब मुझे एक बात बताओ, इसके ऊपर नेट फोर्स 0 है, उसी प्रकार कैन आई से इसके ऊपर नेट फोर्स 0 आएगा? ये माइनस q by 4 जब होगा तो इसके ऊपर नेट फोर्स 0 आएगा, because this will repel it. कौन? A. This will attract it. और ये दोनों का मैग्नीट्यूड सेम है. अब इसको, ये माइनस q by 4 है, ये इसको अट्रैक्ट करेगा. कौन? A. C को. और ये B भी C को अट्रैक्ट करेगा. इसके ऊपर नेट फोर्स 0 आएगा कि नहीं आएगा? हाँ. इसके ऊपर नेट फोर्स 0 है, इसके ऊपर नेट फोर्स 0 है, इसके ऊपर भी उसी हिसाब से नेट फोर्स 0 आएगा. Can I say now the system is in equilibrium if this charge is negative and the magnitude is q by 4. देखो ये टिपिकल सम है. मार्क दिस सम एज काइंड ऑफ स्टार, क्योंकि ये घुमा फिरा के 3-4 एंट्रेंसेस में आके गए. ये सम आपको आना चाहिए.
वो जो डेरिवेटिव वाला सम है वो नहीं आया तो भी चलेगा, क्या आना चाहिए? है क्या ऑप्शन माइनस क्यू बाय 4? माइनस है क्या? हाँ, पर खूप वेळा ते प्लस क्यू बाय 4 माइनस क्यू बाय 4 असा ठेवतात, लेकिन प्लस दिलाच नाही आहे, बोलतोय की प्लस क्यू बाय 4 दिला पाहिजे, तो भी कंफ्यूजन बढ़ेगा. हाँ, लेकिन कैसा रहता है, बच्चे फटाफट लिक्विड करते, उधर क्यू बाय 4 आंसर आता है, टिक कर देते. गलती उनकी नहीं रहती, गलती उस मोमेंट ऑफ हीट में निकल जाता है उधर. अरे मैं तुम लोग भी देखो, कभी कभी सुयोग सर या विनीत सर भी सॉल्व करते रहेंगे तो भी पटक से गलत हो जाता होगा उनको, तो होता है, ह्यूमन एरर है, ह्यूमन टेंडेंसी. नॉट अ प्रॉब्लम. लीला झाले का? नेक्स्ट, अब ध्यान देना है. Yes, we'll revise that concept where if two balls are touched, what happens? Yes, मी बोलतोय आता काही दोन बॉल्स आहेत, ते जर टच केले एकमेकाला काय होईल? The charges will flow from higher potential to lower potential till they achieve equal potential. हाँ, तर हे पॉइंट लक्षात ठेवा. पण जेव्हा two balls of equal radius touch each other, two balls of equal radius touch each other, the charges are distributed evenly. म्हणजे याच्याकडे Q1 आहे, याच्याकडे Q2 आहे. मग टच केल्यानंतर याच्याकडे Q1 plus Q2 upon 2 होता आणि याच्याकडे Q1 plus Q2 upon 2 होता. आधे भाग विभागणी होती. टोटल चार्जेस डिवाइडेड बाय 2. इसके पास आधे चले जाएंगे, इसके पास आधे चले जाएंगे. इसमें कुछ प्रॉब्लम है क्या? बट फॉर दैट द बॉल शुड हैव सेम साइज, सेम रेडियस. तो ये पॉसिबल होता है. ओके, नाउ इफ टू बॉल्स ऑफ सेम रेडियस -9 microcoulomb and +5 microcoulomb touch each other. परत एकदा वाचूया आपण. Two identical spheres carrying a charge of -9 and +5 are kept in contact and then separated from each other. म्हणजे या दोघांना टच केलं आणि मग सेपरेट केलं. Point out the true statement. Now इसके ऊपर कितना चार्ज है, इसके ऊपर कितना चार्ज है? -2. बरोबर. हे दोघं नेगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आर इन एक्सेस. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स विल बी इन एक्सेस ओव्हर हियर? टोटल चार्ज किती आहे? -2 मायक्रोकुलम. किती इलेक्ट्रॉन्स लागतात? एका इलेक्ट्रॉन वर चार्ज 1.6 × 10⁻⁻19 कूलम आहे. तर माइनस म्हणजे 2 मायक्रोकुलम साठी किती इलेक्ट्रॉन्स लागतील? बरोबर की? Two divided by 1.6 is almost 1.25. 1.25 असेल ना? तर can I say 1.25 × 10⁻13
एवढे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतील आणि एवढेच इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतील, जेव्हा एवढे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये आहेत तेव्हा याच्यावरचा चार्ज होईल 2, याच्यावरचा चार्ज होईल 2. So can I say both will contain 1.25 into 10 raised to 13 electrons in excess? Yes, no. बरं, मी असं केलं असतं तर then this would have been plus 2. This would have been plus 2. Then 1.25 into 10 raised to 13 electrons would have been in deficit. It was positive. Electrons गायब, positive charge. Electrons जास्त, negative charge. तो इसमें कौन सा ऑप्शन है? करा टिक मार 18 लिहून घ्या, टिक मार करा. चला बडा शुभम 5 मिनिटं आले आता, पुढचे 15 मिनिटं मला दे. बोला. अरे नेगेटिव्ह चार्ज म्हणजे एक्सेस इलेक्ट्रॉन्स. कसं होतं ना, काही लोकांना जशी काही सवय मोडतायत, किसी को अगर शराब या सिगरेट की आदत रहती है वो छोड़ नहीं पाते, वैसे किसी को बात करने की आदत है कितना भी कोशिश करे छोड़ ही नहीं पाता. चला 18 करूया. 18 मी करणार आहे, जल्दी भी करे और थोड़ा सा स्पीड वाला. आपल्याला कॅपॅसिटर साठी खूप वेळ पाहिजे बरं का. Yes, two spherical conductors B and C having equal radii, म्हणजे त्यांचा साइज सेम, carry equal charges Q are separated, repel each other by a force of F. नीट बघून घ्या, जसं मी वाचत चाललोय कसं लिहित चाललोय. ट्राय अँड अंडरस्टँड दिस. हे थोडंसं अवघड आहे तुम्हाला. दोन स्फिअर्स आहेत which are separated by distance r. दोघांवर चार्जेस सेम आहेत. Force of repulsion is F. Now the third spherical conductor having same radius is first brought in contact with B. आणि एक तिसरा आहे A म्हणून A नावाचा स्फिअर आहे. सध्या तो अनचार्ज आहे. तो पहिले याला टच केला आणि त्याच्यानंतर याला टच केला. A third spherical conductor having same radius as that of B but uncharged is first brought in contact with B and then brought in contact with C and finally removed away from both. The new force of repulsion is, म्हणजे असं विचार करा, याला आणलं, याच्याशी टच केलं, मग याच्याशी टच केलं, मग दूर ठेवलं. अब ये जब इसको टच होगा, इसके अंदर के चार्जेस क्या होंगे? कम. ये जब इसको टच होगा, तो इसके अंदर के चार्जेस क्या होंगे? कम ही होंगे. Now, when I brought this in contact, when A and B are in contact, what is the final charge on B? पहले टोटल चार्ज क्या था दोनों को मिला के Q. तो अभी क्या होगा? आधा आधा Q by 2. Can I say total charge on B will be Q by 2? आता हा Q by 2 C घेऊन चाललेला आहे. A Q by 2 एवढा चार्ज घेऊन चाललेला आहे आणि तो कोणाला टच होणार आहे? C ला. What is the final charge on C? What is the total charge? Q plus Q by 2, 3Q by 2 upon 2. तो फाइनल चार्जेस कितना होगा? 3Q by 4. इसके ऊपर Q by 2 हो गया, ये C के ऊपर 3Q by 4 और ये बंदा 3Q by 4 लेके दूर गया. ये अभी मोड़ लेके आया नहीं. अब इनमें सेपरेशन कितना है रे? उतना ही है. What is the new force? बरोबर है की? पर मला सांगा फोर्स कमी होईल का वाढेल? कमी होईल. ओके. The previous force was kq square upon r square. New force is equal to q by 2 3q by 4
Can I say 3q by 8 into r square, which is equal to 3 by 8 k. So 3 by 8 into F. So the new force will be equal to 3 by 8 into F. You get? Guys, game. हे बघा हे सेकंडचे सम आहे सॉरी 16, 18 और ये जो 19th है, ये तीनों सम बहुत टिपिकल रिप्रेजेंटेटिव है कि किस टाइप के सम्स आते हैं एग्जाम में. ये आपके हाथ के सम्स ये आपको आने चाहिए. एकदा याला टच केलं एकदा याला टच केलं फायनल फोर्स काढा. एकदम सोपं. फार तर फार काय होईल ते व्हॅल्यूज देते. एवढाच फरक, बाकी काही नाही. हे व्यवस्थित करा तुम्ही. बाकी जे अवघड आहे ते नाही जमले तरी चालेल, हे जमले पाहिजे. बोल. 19 is also a typical sum. Should I start with 19? एकोणीस सुरू करू का? पटकन लिहा रे. चलो 19 कर रहा हूं मैं. Now this is again a typical sum. Pay attention. Three charges. 1 microcoulomb, 1 microcoulomb and 2 microcoulomb are kept at vertices of a triangle. इधर 1 है, इधर 1 है और इधर 2 microcoulomb. Each of side 10 centimeter. Now, find the force on charge on point C. कसं काढायचं? याच्यावर फोर्स C वर फोर्स कसा काढायचा? पहिले B चा फोर्स काढायचा, मग A चा काढायचा आणि दोघांचं एडिशन म्हणजे पॅराबोलोग्रामनी ऍडिशन करायचं. बर याच्यामुळे हा फोर्स इकडे असेल, याच्यामुळे हा फोर्स इकडे असेल. कळलं का? हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येतात. आता हे 60 असेल, बरोबर आहे की नाही? नाउ हाऊ वुड यू फाइंड आउट रिजल्टंट फोर्स ऑन सी? अंडर रूट fa स्क्वेअर प्लस fb स्क्वेअर प्लस ट्वाइस FA FB cos 60. अब क्या निकालना है? सिर्फ FA और FB का मैग्नीट्यूड निकालना है. मैग्नीट्यूड ऑफ FA का मैग्नीट्यूड क्या है? करें फोर्स ऑफ A ऑन C K 1 माइक्रो into 2 माइक्रो अपॉन बरोबर है का? FP किती असेल रे मैग्नीट्यूड? K एवढंच असेल ना. इसका मैग्नीट्यूड भी उतना है ना, 2 into 10 raised to minus 12 upon 10 raised to minus 2. Can I say FA equal to FP? Yes or no?
So FC will be equal to under root FA square plus FA square plus twice FA square. Cos 60 is half. बरोबर है क्या? In the FA square is under root 3 into FA. 9 under root 3 into FA will be equal to 9 into 10 raised to 9 into 2 into 10 raised to minus 10. बरोबर है क्या? ये बच्चों का सर. So it is 18 under root 30 under root 3. बरोबर है कि नहीं? हाँ. 18 into 2 36 से 10 1.732 है ना, तो 1.732 को ऑलमोस्ट 2 ले लिया मैंने. 18 2 जा 36 36 डिवाइडेड बाय 10 3.6. एक्चुअल आंसर 3.1 वगैरह ही, बट क्लोजेस्ट आंसर इज 3.6 आएगा. टिक मार्क कर. ना अरे मैं ढूंढा नहीं मिल रहा, नीचे जाके ढूंढता हूँ. अरे सही में बचा के रखे 4-5 बचा के तुम लोग भी नहीं रखो आए थे मालूम है. अरे हाँ मैं ढूंढता हूँ, मैं नहीं रखे हो, मिल नहीं रहे, सही में नहीं मिल रहे. 4-5 बचा के रखे. इधर साइंस मालूम है. चला 21 करूया. चालेल का लिहून? अरे एवढा हळू तर कसं पटकन या. ऊपर डाउनशूट कनेक्ट करना मैम नहीं काय मैंने करत सर. चला 20 करायचे का, तर 21 करायचे का. चलो अरे आठवा लवकर 20 कसे आहे.